त्या दुबार मतदानाचा विषय महाराष्ट्रात जास्त आहे. तसंच दिल्लीमध्ये दिल्लीच्या रहिवाशांना त्यांनी काय केलंय, की समजा 12च्या निवडणुकीत तुमचं नाव होतं आणि 17 मध्ये नाहीये किंवा 12ला नाव होतं आणि 17ला आलंय. 17ला नाहीये पण तुमच्या आई-वडिलांचं नाव आहे. मग तुमच्या जन्माचा पुरावा दिला तर तुम्ही 18च्या पुढे गेला ना, एलिजिबल झालात तर करा. असं कुठलीही यादी जाहीर केली नाही. त्या अधिकारी बाई आहेत त्या. त्यामुळे आता त्याची मुदत फक्त जानेवारीपर्यंत आहे. ते मेहनत कसं करणार सगळं? हे जे आक्षेप आहेत, की तुम्ही एखादी गोष्ट जाहीर केली, त्या दिवसापासून प्रोसेस सुरू होते. पण ती फुलप्रूफ नसेल तर पुन्हा मग पळवायला आणि त्याची प्रत्यंतर अनेक सरकारी योजना देतात. बिहारमध्ये केला एवढी मोठी टीका झाली, तर दिल्लीमध्ये जाहीर करताना तो फुटप्रूफ करायचा होता, निर्दोष करायचा होता. तो केलेला दिसत नाही. म्हणून आता टीकेला तोंड द्यावं लागतं अशी परिस्थिती आणि मग इलेक्शन कमिशनवरची टीका असते, तरी त्याला उत्तर भाजपवर येताना दिसतं. म्हणून आता इलेक्शन कमिशनची त्रुटी ठेवल्या तर त्याच्यावरही भाजपवरच टीका केली जाते. आणि त्यामुळे ते आता भोगायला लागणार आहे. कारण इलेक्शन कमिशन ते जाहीर केलं दिल्लीला, तरी ते कुठलेही कागदपत्र त्यांनी निर्धारित केलेलं नाही, की हे द्या म्हणजे तुमचं नाव ऍड केलं जाईल.